मी साक्ष द्यायला तयार होतोच बलमा, पण मला वाघमाऱ्याने यात अडकवायचं नव्हतं. ट्रेनिंगचं रुटीन आणि आमच्यातला दुरावा या सगळ्यात लई खचून गेल्या होत्या रे त्या. आणि ह्या सगळ्यामुळे मला त्यांना खूप दिवस भेटता बी आलं नव्हतं. म्हणून एकदा मी त्यांना भेटायला गेलो. लई दिवसांनी भेटतोय आज मी वाघमाऱ्यांना. इतक्या दिवसांनी तुमचा चेहरा बघितल्यावर ना जीवात जीव येईल बघा माझ्या. वाघमारे, 1 महिना झाला तरी तुमच्यात काहीच इम्प्रूव्हमेंट नाहीये. जमत नाही तर येतात कशाला? इथे उन्हाच आमचा वेळ वाया घालवतात. तुमच्यासारखे आयते येतात आणि गरजू लोकांची जागा खातात. नशीब समज की तुझे वडील पोलीस होते म्हणून तुला ही नोकरी मिळाली, नाहीतर घरी बसली असतीस. मी तर म्हणते शहाणी असशील तर आजच घरी जा, कारण इन्स्पेक्टर बनण्याची लायकी नाहीये तुझी. चला, आजचा दिवस संपला. सर्वांनी आपापल्या कॉटेज मध्ये जा आणि उद्या सकाळी पुन्हा डॉट 5 वाजता सर्वांनी इथे यायचंय. ज्याला उशीर होईल त्याला ग्राउंडच्या 25 फेऱ्या माराव्या लागतील, नाही तर सरळ घरी पाठवण्यात येईल. मंजिरी, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस बघ. ह्या मॅडम अशाच आहेत. तू अजून प्रयत्न कर. वाघमारे, 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 वाघमारे. सत्या, वाघमारे, शांत व्हा, शांत व्हा वाघमारे. वाघमारे, रडू नका तुम्ही. तू का आलास? तू जायतोस काय? हो, एवढ्या लांबून तुम्हाला भेटायला आलोय मी आणि परत जायला का सांगता मला? सत्या रे, तू येऊन गेलास ना, कशात लक्ष लागत नाही. तू परत कधी येशील याचीच वाट बघत असते मी. वाघमारे, मागच्या वेळी तुम्हीच माझ्याकडनं वचन घेतलं होतं ना की अधून मधून भेटायला येत जा म्हणून, आणि आता मी लई दिवसानंतर आलोय तरी बी असं का म्हणताय? होय, माहितीये मला, पण तू भेटून गेलास की आठवणींचा डोंगर डोळ्यासमोर उभा राहतो. कशातच लक्ष लागत नाही. ट्रेनिंग मध्ये सुद्धा त्यात आमचे ट्रेनर मॅडम सतत ओरडत असतात माझ्या. होय, ते ऐकलं मी आल्यावर. सत्या, मला नाही जमत आहे. मला घेऊन चलीत ना आत्ताच्यात. वाघमारे, अहो अजून थोडं सहन करा. सवय झाली की नाही होणार त्रास. नाही होत आहे सवय मला तुझ्यापासून दूर राहायची. आणि तुला जर एवढंच वाटत असेल ना, तर तुला काहीतरी एक निवडावं लागेल. एक तर मला इन्स्पेक्टर झालेलं बघायचं, नाहीतर आयुष्यभर तुझ्या सोबत राहायचं. वाघमारे, तुम्ही ना इन्स्पेक्टर होऊन माझ्या बरोबर राहा ना आयुष्यभर. ते जास्त आवडेल मला. म्हणजे मला काहीच ऑप्शन ठेवला नाहीस तू. कारण तुम्हाला 3 स्टार वर्दीत बघायचं स्वप्न आहे माझं, आणि तुमचं बी. जसं तुम्ही माझा हात धरून मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवलंय ना, तसं आता तुमचा हात धरून तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं जबाबदारी आहे माझी.
वाघमारे तुमचं स्वप्न साकारताना तुमची साथ द्यायची आहे मला, आणि त्यासाठी ना मला तुमच्यापासून लांब जावं लागलं तरी चालेल. आणि जर खरंच माझ्या येण्यानं तुमच्या ट्रेनिंग मध्ये अडथळा होत असेल तर मी आता ह्या क्षणाला निघून जातो. तुझा हात हातात नसताना हे स्वप्न पूर्ण करण्यात काय मजा आहे सत्य. तुमचा हात हातात नसताना जगण्याला काहीच अर्थ नाही बघा वाघमारे. इन्स्पेक्टर बनायचं माझं एक स्वप्न पूर्ण केलं तुम्ही, पण आपल्या संसाराचं स्वप्न अर्धवटच राहिलं, जे आता कधीच पूर्ण होणार नाही. सत्या, भाऊ नको लोट घेऊ, सगळं ठीक होईल. अजून वेळ नाही गेलेली. नाही बलमा, वाघमारे आणि वेळ दोन्ही मी कवाच निघून गेलात. त्यांच्या नजरात माझ्यासाठी प्रेम नाही, तिरस्कार आहे. आता गुन्हेगार आहे मी त्यांच्या नजरेत. आणि आता असं वाटतंय ना की आमच्या 7 जन्माची गाडवी सुटली बहुतेक. वाघमारे आणि यो सत्य आता पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत. आमच्या लाडक्या मम्मी साहेबांना अर्थात महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती माया प्रभाकर सुर्वे यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक भवननगर युवक मंडळ सातारा. कसं वाटलं? एकच नंबर पोस्टर झालं बघ बलमा. होणारच, कारण एकच काम होतं ना माझ्याकडे तेवढं, त्यामुळे मी एकच काम ते परफेक्ट केलं. हा म्या, हे बघ डेकोरेटरशी मी बोललेलो आहे, फक्त तुम्ही फॉलोअप घ्या. अख्खं घर एकदम व्यवस्थित सजलं पाहिजे. आणि केटरशी पण बोललेलो आहे, त्याचा मेन्यू एकदा चेक करा. बुफे तो कोपऱ्यात लागला पाहिजे. आणि पार्किंगची जी सोय ना ती बघून घ्या. हे बघा, कुठलीच अडचण नाही आली पाहिजे. अरे हो दादा, तू टेन्शन नको घेऊ, करतो सगळे व्यवस्थित. केक मी ऑर्डर केलेला आहे, तो फक्त आपल्याला संध्याकाळी आणायचा आहे, लक्षात ठेवा. हा, लक्षात ठेवा. आणि कुणीच उपाशी पोटी गेलं नाही पाहिजे. हा, कोणीच उपाशी पोटी गेलं नाही पाहिजे. जयद्या कुठं आहे? जयद्या कुठं आहे? जयद्या, 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 जयद्या. वेळेत पोचा एकदम, माझ्यावर उशीर करू नका. मम्मीचा बर्थडे आज. जयद्या, 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 जयद्या. काय दादाजी, सगळ्यांना आमंत्रण दिलंस का तू? सगळ्यांना आमंत्रण दिलेस का तू? सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे, कोणी सुद्धा राहिलेलं नाही. प्लॅनिंगच आपलं चोख असते तर कधी घडतच नाही. काय दाजी? होय बाबा होय, तुझं प्लॅनिंग एकदम चोख असते. आम्ही येडे. झाला आनंद? पप्पा, 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 मी काय म्हणतो? पप्पा, मी काय म्हणतो? तुमच्या मी सगळ्या मित्रांना बोलवा. होय होय, तुमच्या बी सगळ्या मित्रांना बोलवा. तुझं काय? माझं काय? अरे माझ्या माग मग कशाला रिपीट करतोस? तुला दुसरं काय काम नाही? जा की दुसरी कामं कर. दुसरी काय कामं नाहीत म्हणून हे रिपीट करतोय. तू काय सोडलेच आम्हाला काम करायला? अरे सगळी कामं करून मोकळा झालायस. जेवणापासून मंडपापर्यंत सगळी तयारी तूच केलीस. अरे आम्हाला काहीतरी काम करू दे. पलमादाजी, आज कुणालाच काम करू देणार नाही मी. का? कारण आज माझ्या मम्मीचा वाढदिवस आहे, त्यामुळे सगळी कामं मी स्वतः करणार. स्वतः सत्यजित सुर्वे. वा वा, मेवणं पाहुणं वा. ही काय बरोबर नाही पण तुमचं. अहो, तुमची जशी मम्मी आहे ती माझी पण मम्मी आहे. फरक फक्त एवढाच आहे, ती माझी मम्मी सासू आहे आणि माझा एकूच एक लाडक्या सासूबाईंचा वाढदिवस आहे आणि त्यांचा जावई काय काम करू नये? अरे देव तरी मला माफ करेल का? ही आकाश गंगा तरी माफ करेल का? हे चंद्र सूर्य तारे तरी मला माफ करतील का? हे तो चोख प्लॅनिंग तरी मला माफ करेल का? अरे पप्पांच्या चित्रातले रंग तरी मला माफ करतील का? बस, तुझी नाटकी बंद कर आधी. पलमा, कामं नाहीत म्हणजे अजिबात काहीच काम नाही असं नाही आहे. अजून लई कामं बाकी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजेची तयारी करायची आहे. पलमा, हे बघ, मम्मीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या शतायुष्यासाठी आपण होम हवन करणार आहोत. त्यामुळे तुम्ही दोघं जाऊन गुरुजींना भेटा. त्यांना काय हवंय काय नको ते बघा. जा, पळा लवकर. इकडे नाही, इकडे इकडे. हा, गुरुजी आता आहेत. हा बोल. पप्पा, मी तुम्हाला म्हणत होतो की तुमच्या सगळ्या मित्रांना बोलवा. ठीक आहे, बघतो मी. पण ऐक ना सत्या, तुला हे सगळं पटतंय का?
पटतंय का म्हणजे? कशाबद्दल बोलतोय? अरे हेच रे, मायाच्या वाढदिवसानिमित्त एवढा सगळा तामझाम करतोय, एवढा सगळा खर्च करतोय. तेच जर आपण घरातल्या घरात वाढदिवस आपल्या लोकात साजरा केला असता तर बरं झालं असतं ना. पप्पा हो, तुम्हाला माहिती आहे मम्मीचा स्वभाव कसा आहे ते. तिला आवडतं हे सगळं, तिला आवडतो तामझाम. आणि तसं बी आजपर्यंत तिच्या शब्दाच्या बाहेरच जात आलोय मी. तेव्हा आजच्या दिवशी तरी तिला आनंद दिला पाहिजे ना मी. त्यासाठीच प्रयत्न करतोय बघा मी. ठीक आहे. आणि हे काय? हे तुझ्या मम्मीला वाढदिवसाचं माझ्याकडून गिफ्ट. वा, लय भारी आहे बघा पप्पा. माया जेव्हा पहिल्यांदा मला भेटायला आली होती ना, तेव्हा ती अशाच साडीत आली होती. आणि तीच आठवण कुठंतरी अजून माझ्या मनात आहे. म्हणून म्हटलं की आज तिच्यासाठी हे स्पेशल गिफ्ट द्यावं. चांगलं आहे ना? नक्की आवडेल ना तिला? 100% आवडेल पप्पा. तुम्हाला सांगू काय, हे चित्र बघितल्यावर ना मम्मी गुडघ्यावर बसून तुम्हाला प्रपोज करेल. चल काहीतरीच काय. अहो खरंच सांगतोय, खरंच लय भारी झालंय. मला तर लयच आवडलं बघा. ठीक आहे, मग लगेचच पॅक करतो आणि तिला गिफ्ट देतो. करा करा, बायकोच्या सरप्राईजची जोरदार तयारी करा. सत्या, आज आपल्या घरात एवढा मोठा कार्यक्रम आहे, होम हवन आहे आणि मंजू नाही. तिला बोलूयात का आपण? हे बघ, मी जर बोलवलं तर ती नक्की येईल. तुझ्या विरोधात लवकरात लवकर पुरावे गोळा करून, नाही तुझ्या हातात बेड्या ठोकून अख्ख्या साताऱ्यात तुझी धिंड काढली ना, तर माझं नाव पण इन्स्पेक्टर वाघमारे नाही. पप्पा मी अजून काय तयारी बाकी आहे ते बघून येतो. आपला करा फोटो काढ काढ. हे छान दिसतंय का माझं? हा एकदम भारी. माझं बघा. हा हे छान दिसत. गुलाबी फुलं कुठून आणली ग? तिथं बाहेर गार्डन मध्ये. भारी भारी. काढ काढ. हे सपने कवे, तुम्ही काय फोटो काढत बसलाय? तिथं आधी मला नटवा, माझं फोटो काढा आणि मग ती पोस्टिव्ह करताना त्याच्यावर लिहा का बर्थडे गर्ल सिंपल अँड स्वीट मोया. 25 year old. हे सपने खोबलं काहीच का काय? ओल्ड नाही, यंग, यंगली यंग. ठीक आहे, यंग तू यंग. तितिक्षा. तेच तेच. मेकअप होतं चालाय सगळा तुझा. फक्त सगळं नाही, डोळ्यावरचं शॅडो का नाही डार्क कर, समधीकडं लाइटर मारून टाक. हायलायटर मम्मी साहेब. तीच 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 तीच. हा रोज. तितिक्षा, तुझं नशीब समज का तुला महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेचा मेकअप करायला मिळालाय ते. त्याच्यामुळे आता काय चांगलाच झालाय मेकअप तसा. पण जर काही बिघडलं का नाही तर तुझंच नाव खराब होईल बघ. वय वय. आणि तुला मम्मींच्या ओळखीत लय पेड कोलॅप्स मिळतील बघ. डन मम्मी साहेब, झालं. वा भारीच. मम्मी मला काय वाटतं, पेड कोलॅब करूनच टाका बघा हिला. म्हणजे कसं आहे, एकदम भारी मेकअप केलाय बघा त्यांनी. आणि एकदम काजोलला मागं टाकलोय काजोलला. आवसत नवीन. नाही नाही मम्मी, तुम्ही का नाही आज करीना कपूर सारखे दिसताय बघा. हाऊ मम्मी, इट्स नॉट हो, इट्स पू. हिला जास्तीचे पैसे देऊन टाक, डबल पैसे दे. बजेट खालतो बघ सगळं. मी करते तुम्हाला पे, जीपे करते तुम्हाला. या तुम्ही या. पूजेचं कटोर झाले बघा लवकर. हा झालीये सगळी तयारी झालीये ऑलमोस्ट. म्हणजे कसं, पूजा एकदा आटोपली का नाही का लगेच आपल्याला पुढचं सेलिब्रेशनची तयारी करता येईल ना. चालतंय. माझा फोन आहे का? ही नाही, माझा आहे. हा नाही बरोबर, विश करायला तर सगळ्यांना फोन येतील ना. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मायाताई. थँक्यू. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त स्वतः मंत्री साहेब तुम्हाला भेटायला येणार आहेत. आलो तर चालेल ना?
काही चेष्टा करताय का आमची? अहो मग विचारचं काय त्यात? या की बिंदास. भया मम्मी कोण येते कोण येते? स्वप्ने कवी आहे का नाही? खुद्द मंत्री साहेब माझ्या बर्थडेला. भया लई धमाल येणार आहे आज. मज्जा येणार आहे. आता ह्यो चान्स चांगला आहे बघ का. मग मी नॉमिनेशन बद्दल बोलते आणि मग बघा तुमची मम्मी साहेब कशी आमदार होते ती आमदार. मग समजे जण असं म्हणणार का माननीय लोकप्रिय महिला प्रदेश अध्यक्ष शिंपल आणि शिवी मायाजी शिर्वे. भया केवढी विशेषण आहेत. लक्षात भिरायची नाही बोलताना एवढी. हा पण मम्मी विधान परिषद तुम्ही आम्हाला देणार आहे विसरू नका. दिले ती कामं करणं होणं तुम्हाला. विधान परिषदेच्या गप्पा मारताय होपल्या कुठल्या. विधान परिषद काय खायची गोष्ट आहे का? काय झालं? धर कमिशनर फोन लाव. पण त्यांना कशाला? कसे माझा ह्यो बर्थडे बघायला एक एकटी हित असणं गरजेचं आहे. माझा ह्यो रुबाब तिने बघितलाच पाहिजे आणि ती फक्त SP साहेबाच्या सांगण्यावरच इथं येऊ शकते. कळवते तिला मम्मी साहेबाची पावर काय आहे ते. ठीक आहे मम्मी स्पीकरला बोला. हा नमस्कार साहेब. हा बोला मायाताई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मग येत आहे ना पार्टीला? माफ करा पण नाही जमणार आज, कारण आज गृहमंत्र्यांसोबत मीटिंग आहे. मुंबईला आहे मी. हो पण तुमचं गिफ्ट मात्र वेळेत पोहोचेल. थँक्यू. कसं आहे साहेब आता आज बर्थडे की नाही तेव्हा गर्दी असतात ना बर्थडेच्या दिवशी. तर माझं असं म्हणणं होतं का महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमची सिक्युरिटी मला मिळायला पाहिजे ना. तसं काही विचार आहे का तुमचा? काळजी करू नका मायाताई, मिळेल तुम्हाला सिक्युरिटी. मी लोकल पोलीस स्टेशनला कळवतो. थँक्यू साहेब थँक्यू. भया मम्मी लोकल पोलीस म्हणजे तुमच्या एक सुनबाई होय. त्या पाहिजे होत्या होय तुम्हाला इथं. कसलं सॉलिड प्लॅनिंग आहे मानलं बुवा. येऊ दे की नाही भेटती तिला बी कळ महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेचा रुबाब काय आहे ते. आणि मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय दंगा. पडवळ कुठेत? शिंदे दळवी कुठेत सगळे? मॅडम पडवळचा मेसेज आला होता, त्यांना यायला जरा उशीर होईल आणि बाकीचे पण सगळे ऑन द वे आहेत. का उशीर होणार आहे? काल सांगितलं होतं ना की सगळ्यांनी आज वेळेत यायचंय म्हणून. एक तर आपल्याकडे माणसं कमी आहेत आणि तिथं जास्त लोक असणार आहेत. फोन करा आणि आत्ताच्या आत्ता त्यांना बोलवून घ्या. मॅडम आलो मी. मग काय स्वागत करू तुमचं? पडवळ तुम्हाला जर वेळेवर यायचं जमत नसेल ना तुम्ही घरी बसा. अहो मॅडम ते गाडीचं टायर. कारण तर अजिबात देऊ नका, नाहीतर तुम्हाला घरी बसवेल ते पण कायमचं. मॅडम हो जाऊ दे ना, आलेत ना ते. आता निघूयात का आपण सगळे आता? भारती मॅडम तुम्हाला जर यांचा इतका पुळका येत असेल ना तुम्ही पण इथंच थांबा. हाऊ इतकी मोठी लीड मिळाली आपल्याला आणि आपण अजून इथंच आहे. एक काम करा, तुम्ही सगळे इथं थांबा, मी एकटी जाईन नाटक करायला. किती वेळ झालं? कवा ना मम्मी साहेब? मला त्यांना विश करायचे. येतील तुमच्या मम्मी साहेब येतील, तुम्ही तोपर्यंत बसून घ्या. अगं थांब, माझा मुलगा शाळेतून येणार आहे, मी विश करणार आहे पहिलं. असं कसं? नाही पहिली मी आले, मी विश करणार आहे पहिलं. ए तुमच्या दोघींचं काय ग? मम्मी साहेबांना तर पहिलं विश मीच करणार आहे. नाही मी विश करणार आहे, माझा मुलगा येणार. मी आधी आले, मीच विश करणार आहे. आता भांडू नका, तुम्ही शांत व्हा. मी आधी शुभेच्छा द्या, मग आपण पूजेला सुरुवात करू. बोलवा मम्मी साहेबांना. आल्या मम्मी साहेब आल्या.
आली 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 शिंपल आणि शिवी बर्थडे गर्ल आली. अगं बाई एवढं सुंदर नियोजन केलं बाई. मी आपलं म्हणतो साधं घरगुती करा म्हणून पण भारी आहे. अहो मम्मी तुम्ही आता आमच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत ना, शिंपल अँड स्वीट. मग तयारी बी तशीच झाली पाहिजे ना. बरोबर आहे सवी तुझं. आधी थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेते. गुरुजी आशीर्वाद राहू द्या. शुभेच्छा मम्मी ताई. मम्मी साहेब यज्ञाची वेळ झाली आहे. आणि ते नव मग आमच्या शुभेच्छा. तुमच्या गिफ्ट वगैरे देऊन घ्या. आपण पूजेला सुरुवात करू. पूजेला सुरुवात झाली की तुम्हाला वेळ मिळणार नाही. होय होय. ए पटापटा काय गिफ्ट बिफ्ट आणले असं ती देऊन टाका. पण माझ्याकडे टाइम नाही बघा. मी आधी देते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी साहेब. मम्मी अरे माझ्या लेकरा खोकरा वागरा. मम्मी तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. हे बघ तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट. सत्या भारी गिफ्ट आवडलं मला. अगं आवडलं काय? उघडून तर बघ की आधी. होय बघते. सत्या माझ्या लेकरा खोकरा वागरा कसलं भारी गिफ्ट आणलंयस. लय गोड आहे बघ. मला लय आवडलं. बघितलं का कसलं भारी गिफ्ट आणलंय माझ्या लेकरा खोकरा वागरानं. भारी भारी. दादा एकच वासरू कस काय? अरे हो मम्मीचा तू लेकरू कोकरू वागरू नाही का? तूच लाडकायस तिचा. जयद्या लहान आहेस का आता तू? हो पप्पा गंमत केली मी. युवराज JPG आता मम्मीच्या बर्थडे दिवशी बी गंमत करणार का तुम्ही? थँक्यू सत्या. सवय आणि ठेवून दे गिफ्ट. मम्मी साहेब आपल्या महिला डॅशिंग ग्रुप कडून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बघा. आणि आज लई छान दिसतात. थँक्यू. आणि डॅशिंग महिला मंडळाला माझ्याकडनं कोटी कोटी धन्यवाद. आला 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 तुमच्या सर्वांचा लाडका नगरसेवक माननीय नगरसेवक आला. मान्य बलमाजी. गिफ्ट कुठे? असं कसं गिफ्ट आणणार की मी. घ्या रे या सगळे या. मम्मी सासू आमच्या झुंजार नगरसेवक ग्रुप कडनं तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. खास 2 ओळी बर का. खास 2 ओळी मम्मीसाठी. थांबा म्हणू दे तरी. एक तर पाठ करून आलोय मी कस तरी. हा येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला आनंदाचा जाओ. येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला आनंदाचा जाओ. तुमच्या जीवनात दुःखाचा डोंगर मूर्ती पलमिया आहे पुढे अजून आहे. पुढे अजून आहे. तुमच्या जीवनात दुःखाचा डोंगर. जीवनात दुःखाचा डोंगर काय? आठवते आठवते. ह्याला पण आता स्विच ऑफ व्हायचं होतं का? तुमच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर. चालू दे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
द्या इकडं. काय तर खास आहे माया. ओ चित्रकार किती न सांगायचं बर्थडे दिवशी तर मायाजी म्हणा की. मायाजी ठावाय मला इतके वर्ष संसार केलाय मी तुमच्या बरोबर. तुम्ही काय म्हणणार नेहमीप्रमाणे का माया तुला वाढदिवसाच्या लई लई शुभेच्छा. अजून बाबू सपने चित्रकारने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. काय असेल का ह्याच्यात? भया हार बिर का काय मोठा, म्हणजे तो घातला त्याच्यापेक्षा मोठा दिलाय का काय? नाही नाही मला असं वाटतंय का पैठणी असणार बघा. आव मम्मी उघडून तर बघा की गिफ्ट. बल माझी जरा हेल्प करावं. बघू बघू मम्मी बघू. भया हे मला नाही. सपना अगं मायाचं पेंटिंग आहे ते. हे ममालीनीच वाटते पण म्हणजे कळतच नाहीये. स्वप्न नाही नाही हे ममालिनी नाही. ही तर रेखा आहे रेखा. काय पण म्हणा मम्मी मात्र हिरोईन सारखी दिसते. यात ना एकदम स्वीट आणि सिंपल दिसतेस बघ तू. ओ पेंटर इतक्या दिवसात मला एखादा दागिना घेतला नाही. निदान मग ह्या फोटो तरी असं दागिना दाखवायचं होतं की. तुमचा काय रंग वाया गेला असता रे त्याला. निस्ती लंकीची पार्वती दाखवली आहे. हे सगळे ठेव तिकडे. आज माझा बर्थडेचा दिवस एकदम बेस्ट जाणार आहे. कारण खास खास पाहुणे येणार ना आणि ते बी गिफ्ट शिफ्ट घेऊन. अहो मम्मी साहेब मला विसरलंच वाटतं. गिफ्ट आणणाऱ्या माणसाला कशी विसरवलं मी. थांबा थांबा शुभेच्छा तर देऊ द्या. थँक्यू थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी साहेब. थँक्यू. ए सपने तिकडं. हे कवी मला तर कंटाळा आलाय बघ नुसते हे गिफ्ट गोळा करून करून. वय वय सपनाविनी एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. पण आज काही इलाज नाही बघा. आता तर कमी आहे ती. रातच्याला तर पार डोंगर रचल एवढे गिफ्ट असणार आहे ती. सगळ्यांचे गिफ्ट घेत बसला तर मुहूर्त निघून जाईल. होय होय गुरुजी. ए कवी सपने आता कुणी बी माणसाने गिफ्ट आणलं का नाही का ती तुमच्याकडे ठेवून घ्या आणि माझ्यातर्फे त्यांना थँक्यू म्हणून सांगा. केक कट करायचं की अजून. युवराज जेपीजी काल रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 10 वाजूपतूर आपण 10 केक कापल्यात. आणि तुम्ही तर संध्याकाळी एकदम भारी केक आणणार आहेत ना. हा मोठा काय एकदम भारीचा आणणार आहे. अगं 20 किलोचा केक आहे आणि 4 मजली केक आहे. काय सत्या? हा मग विषय आहे का. मम्मीचा वाढदिवस आहे ना. अशी शिडी लावून चढायचा आणि मगच केक कापायचा. बरं पूजा करून घेऊ. चला असा बसून घ्या आपण पूजेला सुरुवात करू. होय होय. हा मॅडम मॅडम पडवळ ते वॉरंट घ्या आणि चला. भंडारे चला. मायाताई सुर्वे येतोय आम्ही तुम्हाला गिफ्ट द्यायला.